तुमची पेशन्स लेवल थोडीशी वाढली आहे, तुम्ही बऱ्यापैकी जर चिडचिडे असाल तर तुम्ही शांत होतात. जेव्हा आपण योगा स्टार्ट करतो, वेट लॉस जर्नी योगाचं, लोक यम नियम त्यांना नको असतात, त्यांना डायरेक्ट आसनवरती जम्प करायचं असतं. मेल फर्टिलिटी आणि फिमेल फर्टिलिटीसाठी योगाचा काही उपयोग होतो का? झोपेसाठी बरेच योगासने आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात उत्तम आसन म्हणजे मी म्हणेन कपालभाती आणि भस्त्रिकाला तुम्ही क्लिन्झिंग प्रोसेस पण म्हणू शकतात. पिरियड्स दरम्यान योगा करावा का? आता ब्रीदिंग टेक्निक म्हणजे काय? ब्रीदिंग टेक्निक म्हणजे की तुम्ही जेव्हा श्वास घेता तो जर एखाद्याला बेबी प्लॅनिंग करायचे आहे तर त्यासाठी काही विशिष्ट योगा आहेत का? आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात आपण आपले शरीर कसे तंदुरुस्त ठेवू शकतो, आपल्या मनावर चांगले संस्कार कसे करू शकतो, याबद्दल या क्षेत्रातील तज्ज्ञ स्नेहल चौधरी यांच्याकडून जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत. मॅडमांनी योगशास्त्रामध्ये मास्टर डिग्री प्राप्त केली असून त्या जवळपास 9 वर्षापासून योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शिवाय जर्नी ऑफ योगा या नावाने त्यांचा स्वतःचा स्टुडिओ देखील आहे. चला तर मग त्यांच्याशी आज आपण छान गप्पा मारूया. मॅडम, स्वागत आहे तुमचे ओहापो या यूट्यूब चॅनेलवरती. धन्यवाद. मॅडम, मला ह्याच प्रश्नापासून सुरुवात करायची आहे. योग या शब्दाचा नेमका अर्थ काय? योग म्हणजे योग हा ॲक्च्युली युज धातूपासून आलेला आहे. जे संस्कृतमध्ये धातू असतात त्यात युज असा एक धातू होता, त्यापासून योग हा शब्द आलाय. त्याला युनियन असं म्हणतात, जेणेकरून जोडणे, की आपण एखादी गोष्ट करायला जातोय तर त्यापासून त्यासाठी आपण जोडले गेलो आहोत. आपण योगा करत आहोत किंवा योगा आपण सुरू करत आहोत तर त्यासाठी आपण जोडले गेलो आहोत. जसं की आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो, 1+1=2 असं ते एक त्याला जोडणं असं म्हणतात. सेम योगामध्ये पण आहे की जेव्हा योग म्हणजे जोडणे जाणे. योगासने किती प्रकारचे असतात? योगासने किती प्रकारचे असतात? ऍक्च्युली योगा आपण म्हणू शकतो याचं योग वर्ड आहे तो. बरोबर. तर योगामध्ये वेगवेगळे प्रकार असतात, ज्याला अष्टांग योग म्हणतात, हठ योग म्हणतात, पातंजली योग असतो, भक्ती योग असतो, विक्रम योग, विन्यासा योग, असे बऱ्याच प्रकारचे योग असतात. पण आत्ताच्या जीवनामध्ये किंवा आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये मोस्ट ऑफ द टाइम आपण जे फॉलो करतो दॅट इज अ हठ योग. अच्छा. जो आपण डे टू डे लाईफमध्ये किंवा बऱ्याचशा इन्स्टिट्यूट्समध्ये फॉलो केला जातो तो हठ योग असतो. बरं, हठ योगाबद्दल थोडी माहिती सांगाल का? हठ योगा ॲक्च्युली इट बेसिकली स्टँड्स फॉर द सन अँड इट स्टँड्स फॉर द मून. ओके. सो हठ योगा हा दोन्ही याचं कॉम्बिनेशन असतं की जेव्हा आपण योगा प्रॅक्टिसेस करतो तेव्हा आपण ज्या राईट साईडनी प्रॅक्टिसेस करतो त्या आपल्या बॉडीमध्ये हीट जनरेट करायचं काम करते, आणि जेव्हा लेफ्ट साईडनी प्रॅक्टिसेस करतो त्या कूल डाऊन करायचं काम करते. दॅट इज अ बेसिक मिनिंग ऑफ हठ योगा. आपण खूप आतमध्ये नाही जात आहे, पण हे त्याचं बेसिक मिनिंग आहे हठ योगाचं. बरं, माइंड, बॉडी आणि सोल याचं कॉम्बिनेशन म्हणजे योग असे समजले जाते. तर आपल्या शरीरासाठी, आपल्या मनासाठी आणि आपल्या आत्म्यासाठी योगा कसा फायदेशीर ठरू शकतो हे आम्हाला सांगाल का? अच्छा. बॉडी, माइंड आणि सोल. तर आता योगामध्ये असतात 8 लिम्स. ओके. त्याला आपण अष्टांग योग असं म्हणतो. तर ते अष्टांग योग म्हणजे की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. ओके. आता या 8 लिम्सच्या याच्यामध्ये काय होतं की जेव्हा डे टू डे लाईफमध्ये जेव्हा आम्ही बघतो लोक यम नियम त्यांना नको असतात, त्यांना डायरेक्ट आसनवरती जम्प करायचं असतं. सो आसन जेव्हा प्रॅक्टिसेस फॉलो करायला लागतात, प्रत्येक आसन हे तुम्ही जर श्वासासोबत प्रॅक्टिस करत असाल तर ते हळूहळू तुमच्या शरीरावरती काम करतं. सो जेव्हा तुम्ही कोणतंही आसन करतात तेव्हा बेसिक रूल आहे की श्वास घेताना हात वर जातो, श्वास सोडत असताना खाली होतो. हे जेव्हा तुम्ही ब्रीदिंग सोबत सिंक करायला लागतात तेव्हा ते तुमच्या अल्टिमेटली माइंडवरती आणि मग हळूहळू सोलवरती असं ते काम करतं. योगा ही थोडीशी लॉंग जर्नी आहे. 8 दिवसांमध्ये जेव्हा तुम्ही करतात तेव्हा तुम्हाला हळूहळू जाणवतं की 8 दिवसांमध्ये ॲटलिस्ट तुमची पेशन्स लेवल थोडीशी वाढली आहे. तुम्ही बऱ्यापैकी जर चिडचिडे असाल तर तुम्ही शांत होतात. जर खूपच असं खूप गोष्टींकडे प्रत्येक गोष्टीमध्येच लक्ष देणारे असाल तर इग्नोरन्स लेवल, लेट इट बी करून शिकायला तुम्ही जे शिकतात ते हळूहळू तुम्ही योगामुळे शिकतात. पण हे जे आत्तावालं कल्चर आहे हे ह्या याच्यामध्ये आहे. पण गुरुकुल पद्धतीने जेव्हा योगा शिकवला जायचा तो अगदी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी अवस्था, अशा 8 अवस्थांमध्ये तो योगा शिकवला जायचा. म्हणजे सर्व अंगांना अनुसरून म्हणजे स्टेप बाय स्टेप त्या गोष्टी केल्या जायच्या. येस येस. पण आता सध्या बदलत्या विचारानुसार, बदलत्या जनरेशननुसार आपण ते शॉर्ट फॉर्म मध्ये केलंय असं म्हणायला हरकत नाही. येस, खरंय. प्राणायाम म्हणजे काय? ओके.
प्राणायाम हा जो शब्द आहे ना, याचा आपण जर फोड केली, प्राण आणि आयम. प्राण म्हणजे ऑक्सिजन आणि आयम म्हणजे कंट्रोल. So when we practice pranayam, we have to control on the breathing. This is a basic definition of pranayam. That's it. ते किती प्रकारचे असतात? प्राणायाम बऱ्याच प्रकारचे असतात. त्यामध्ये असतं अनुलोम विलोम प्राणायाम, त्यानंतर उज्जयी, शीतकारी, शीतली, भ्रामरी, भस्त्रिका आणि कपालभाती. आता भस्त्रिका आणि कपालभातीमध्ये असं आहे की कपालभाती आणि भस्त्रिकाला तुम्ही क्लिन्झिंग प्रोसेस पण म्हणू शकतात, बिकॉज कपालभाती आणि भस्त्रिका हे योगाभ्यासाच्या पहिले केल्या जाणाऱ्या प्रक्रिया आहेत. की जेव्हा आपण कपालभाती आणि भस्त्रिका योगाभ्यासाच्या पहिले करतो तर त्या इट हेल्प्स टू क्लीन युअर बॉडी, की ती तुमची बॉडी क्लीन करण्यासाठी पूर्ण हेल्प करतात. म्हणून तुम्ही प्राणायाम, कपालभाती आणि भस्त्रिका ह्या पहिले करायला पाहिजे. आणि प्राणायाम प्रॅक्टिसेस ॲट द एंड ऑफ द सेशन यू कॅन डू द प्राणायाम प्रॅक्टिसेस. बरं, रोज प्राणायाम करता येईल असा कोणता प्रकार आहे? प्राणायाम रोज करता येईल अशामध्ये मी असं सजेस्ट करेल की अनुलोम विलोम तुम्ही रोज करू शकतात. पण आम्ही जेव्हा स्टुडिओमध्ये प्रॅक्टिसेस घेतो त्यामध्ये असं असतं की मोस्टली बाहेरचं जे ॲटमॉस्फिअर आहे त्याला बघून प्रॅक्टिसेस सजेस्ट केल्या जातात. सो बऱ्याचशा प्रॅक्टिसेस असतात त्यांच्यामध्ये काही लिमिटेशन्स असतात, जसं की अनुलोम विलोम करण्याच्या आधी तुम्हाला ब्रीदिंग टेक्निक परफेक्ट असलं पाहिजे. आता ब्रीदिंग टेक्निक म्हणजे काय? ब्रीदिंग टेक्निक म्हणजे की तुम्ही जेव्हा श्वास घेता तो एका लयबद्धरित्या श्वास घेता आला पाहिजे आणि त्याच याच्यामध्ये तो श्वास सोडता आला पाहिजे. त्याला योगिक ब्रीदिंग असं आमच्या भाषेमध्ये म्हटलं जातं. सो योगिक ब्रीदिंग परफेक्ट असेल, त्यानंतर तुमचं ब्रीदिंग टेक्निक परफेक्ट असेल. इफ यू आर एबल टू इनहेल अँड एक्झेल 1:2 रेशो हा तुमचा हवा असतो. सो 1:2 रेशो मध्ये जर तुम्ही इनहेल एक्झेल करत असाल प्रॉपर, त्यानंतर तुम्ही अनुलोम विलोम करता आहेत तर ते तुम्हाला सजेस्ट ते तुम्ही करू शकतात. पण डायरेक्टली यू कॅन जम्प ऑन द प्राणायाम प्रॅक्टिसेस. त्या काही स्टेप्स आहेत त्या तुम्हाला फॉलो कराव्याच लागतात, त्या तुमच्या ब्रीदिंग पॅटर्न वरती काम करतात हळूहळू. बरं, मग ब्रीदिंग टेक्निक इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करावे? ब्रीदिंग टेक्निक इम्प्रूव्ह करण्यासाठी बेसिक काही आहे की तुम्ही एक हात पोटावर ठेवा, एक हात छातीवर ठेवा. ह्या ब्रीदिंगला सेक्शनल ब्रीदिंग असं म्हणतात, की जे सगळ्यात पहिले श्वास घेताना पोट एक्सपांड करायचं आहे, सोडत असताना रिलॅक्स. त्यानंतर पुन्हा पोट एक्सपांड करा, सोडत असताना रिलॅक्स. त्यानंतर तुम्ही सेक्शनल ब्रीदिंग मधला दुसरा म्हणजे ॲब्डोमेन ब्रीदिंग हे फर्स्ट वन. सेक्शनल ब्रीदिंग मध्ये चेस्ट ब्रीदिंग ज्याला म्हणतो ते सेकंड वन. थोरासिस ब्रीदिंग की श्वास घेताना चेस्ट एक्सपांड करा, सोडत असताना रिलॅक्स, पुन्हा एक्सपांड करा, रिलॅक्स करा. आणि थर्ड वन म्हणजे क्लॅव्हिक्युलर ब्रीदिंग, की जे श्वास घेताना असं तुम्हाला हे की तुम्ही इथून क्लॅव्हिक्युलर बोन्स मधून श्वास घेतात, सोडतात, याची जाणीव करून घ्या. हे 3 बेसिक ब्रीदिंग टेक्निक आहेत. त्यानंतर आहे ते योगिक ब्रीदिंग, की योगिक ब्रीदिंग मध्ये श्वास घेताना तुम्ही याचं सिंक करायचं आहे, की श्वास घेताना चेस्ट एक्सपांड केली, मग रिबकेज, ॲब्डोमेन, श्वास सोडत असताना ॲब्डोमेन, रिबकेज आणि चेस्ट, या पद्धतीने तुम्ही श्वास सोडत आहात. आणि त्यानंतरचा जो पार्ट येतो त्याला ब्रीदिंग टेक्निक असं आपण म्हणतो. त्या ब्रीदिंग टेक्निक हे इट शुड बी 1:2 रेशो ऑलवेज, की तुम्ही ते 1:2 रेशो मध्येच तुम्ही घ्यायला पाहिजे. तर श्वास घेताना 1 अंकामध्ये घ्यायचा आहे, श्वास सोडत असताना 2 अंकामध्ये सोडायचा आहे, पुन्हा श्वास घेताना 1 अंकामध्ये घ्या, सोडत असताना 2 अंकामध्ये. ही प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही परफेक्ट करतात तेव्हा हळूहळू तुम्ही अनुलोम विलोम प्राणायामाकडे वळू शकतात. की अनुलोम विलोम प्राणायामामध्ये असं असतं मग की श्वास घ्या, रोखून ठेवा, म्हणजे त्याला कुंभक असं म्हणतो. मग श्वास सोडा, याला पूरक, रेचक, कुंभक अशा शब्दांमध्ये संबोधलं जातं योगामध्ये. बरं, योगाचे काही साईड इफेक्ट्स असतात का? म्हणजे कसं होतं, कोणताही व्यायाम सोडला की वजन वाढतं, तर योगाच्या केसमध्ये असं होतं का? योगाच्या केसमध्ये असं नाही होत. जसं की एखादी दुसरा कुठला व्यायाम प्रकार तुम्ही जॉईन केला आणि सोडल्यानंतर तुमचं वेट परत पुट ऑन होतं, तसं योगामध्ये नाही होत. योगा हे ऍक्च्युली थोडंसं स्लो प्रोसेस आहे, की हळूहळूरित्या ते काम करतं. पण योगा सोडल्यानंतर तुमचं वजन असं पटकन वाढत नाही, की ते ऍटलीस्ट कॉन्स्टंट असतं किंवा ते मेंटेन राहतं तेवढ्याच याच्यामध्ये. बरोबर. असं म्हटलं जातं की 40शी नंतर योगा करावा, तर हे खरं आहे का? असं काही नाही. तुम्ही म्हणजे असे आमच्याकडे बरेचसे क्लायंट आहेत की जे त्यांच्या वयाच्या 15-16व्या वर्षापासून 2-3 वर्ष झाले कंटिन्यू योगा करता आहेत आणि त्यांना त्या गोष्टीचं खूप हेल्प होते, की बऱ्याच गोष्टी की इफ ते त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी ते चांगल्यारित्या काम करतं. प्युबर्टी टाइम जर असेल तर त्या याच्यामध्ये पण ते बऱ्याच चांगल्यारित्या काम करतं, की ते स्मूथली पिरियडसाठी ते हेल्प करतं गर्ल्ससाठी. सो खूप तुम्ही 15-16 वर्षानंतर पण तुमचे योगा प्रॅक्टिसेस सुरू केले रेग्युलरसाठी तर काही हरकत नाही. बरं, फर्टिलिटी प्रॉब्लेम्सवरती पण योगासने आहेत का?
हो, अगदी. फर्टिलिटी प्रॉब्लेम्स वरती तर वास्ट टॉपिक आहे, की फर्टिलिटी प्रॉब्लेम्स वरती भरपूर योगासने आहेत. तिच्यामध्ये मी तुम्हाला म्हणेल की एक नौकासन हे अतिशय उत्तमरित्या काम करतं. बऱ्याच वेळेस तुम्ही गुगल किंवा असं केलं तरी तुम्हाला नौकासन मिळेल. सो नौकासन म्हणा किंवा बरेचसे आसन आहे, बटरफ्लाय ज्याला भद्रासन असं म्हणतात किंवा मालासन असे, हे सगळे आसन तुमच्या फर्टिलिटी प्रॉब्लेम्स वरती काम करतात. बरं, जर एखाद्याला बेबी प्लॅनिंग करायचे आहे तर त्यासाठी काही विशिष्ट योगा आहेत का? नक्की आहेत. आता हिच्यामध्ये काय होतं की इफ यू आर इन अ प्लॅनिंग फेज तर योगाचे वेगवेगळे हे असतात की तुम्ही प्लॅनिंग फेज मध्ये जेव्हा आहात त्याला प्री कन्सेप्शन फेज असं म्हणतात. ओके, तर प्री कन्सेप्शन फेज मध्ये तुम्हाला काही स्पेसिफिक आसनं असतात की तुमच्या पिरियड्स पासून 9 डे पर्यंत यू कॅन डू नॉर्मल आसन्स, की तुमचा 5th डे पासून 9 डे पर्यंत नॉर्मल आसन. देन तुमचा फॉलिकल स्टडी आणि ओव्ह्युलेशन टाइम असतो, त्यामध्ये काही डेज असतात 4 to 5 डेज, त्यामध्ये तुम्हाला वेगळे आसन्स तुम्हाला सजेस्ट केले जातात. आणि आफ्टर 14 डे ऑफ युअर पिरियड्स तुम्हाला काही आसन सजेस्ट केले जातात जे की तुमच्या पोटावर ताण नाही यायला पाहिजे, बट सेम टाइम तुम्हाला त्याचे बेनिफिट्स पण व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स करून करून तुम्ही ते आसन करू शकतात. नक्की. अच्छा, आणि प्रेग्नेन्सी दरम्यान योगा करावा का? प्रेग्नेन्सी दरम्यान योगा करायला हरकत नाही. जर तुम्ही रेग्युलर योगा प्रॅक्टिशनर्स आहात तर तुम्ही करू शकतात. पण मोस्टली 1st to 3rd मंथ असं आपल्याकडे कल्चर आहे की योगा करू नये किंवा ते सांगत नाही कोणाला ह्या गोष्टी. तर त्या केसमध्ये एक 3 महिने तुम्ही नाही केलात तर मला काही हरकत नाही. तुम्ही जर खूप रेग्युलर प्रॅक्टिशनर आहात, तुम्ही जर कोणाकडे जाऊन योगा करत असाल तर हरकत नाही गायडन्समध्ये योगा करायला. बिकॉज प्लासेंटा पोझिशन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 3 महिने झाल्यानंतर कळतात आणि तुमचं एक स्कॅन पण होतं 3 महिने झाल्यानंतर. सो त्या स्कॅनमध्ये बऱ्याच गोष्टींची बेबीची पोझिशन्स कळते आणि सगळ्या गोष्टी. त्यानंतर तुम्ही योगा प्रॅक्टिसेस करायला हरकत नसते. 3 महिन्यापर्यंत तुम्ही ज्याला पवनमुक्त आसन सिरीज असं संबोधलं जातं योगामध्ये किंवा म्हटलं जातं, ते आसन तुम्ही करायला हरकत नसते, बेसिक आसन करायला. पण ते पण तुम्ही गायडन्सच्या मध्येच करा. असं डायरेक्ट तुम्ही मी म्हणजे नाही रिकमेंड करणार कोणाला की डायरेक्ट जाऊन आसन प्रॅक्टिसेस करा. बरोबर. अजून एक प्रश्न जो बऱ्याच महिलांना पडत असेल, मग बऱ्याच मुलींना पडत असेल असं मला वाटतं, की पिरियड्स दरम्यान योगा करावा का? पिरियड्स दरम्यान योगा करावा. पिरियड्स दरम्यान जर खूप जास्त पेन असेल तुम्हाला तर तुम्ही योगा प्रॅक्टिसेस स्किप करू शकतात 1 किंवा 2 दिवस. बिकॉज पहिले 2 दिवस बऱ्यापैकी खूप पेन असतो बऱ्याच महिलांना. त्यानंतर तुम्ही काही प्रॅक्टिसेस असतात ज्या तुम्ही केल्याने ऍटलीस्ट तुमच्या बॅकमध्ये थोडंसं स्ट्रेंथिंग, जे बॅक पेन होतं किंवा क्रॅम्प येतात त्यासाठी काही हेल्प होते असे आसन्स आहेत योगामध्ये, तर ते करायला तुम्हाला हरकत नाही की तुम्ही पिरियड्स दरम्यान केले तर. बरं, मेल फर्टिलिटी आणि फिमेल फर्टिलिटीसाठी योगाचा काही उपयोग होतो का? अगदी नक्की होतो. तर मग तो कसा आम्हाला सांगाल का? काही स्पेसिफिक आसनं आहेत की जे फिमेल आणि मेल फर्टिलिटीसाठी काम करतात. त्यातलं एक आसन म्हणजे नौकासन, की नौकासन केल्याने बऱ्यापैकी तुमच्या हार्मोनल इनबॅलन्स आणि या गोष्टीवर फरक पडतो. मालासन आहे. त्यानंतर आहे की तुम्ही भद्रकोनासन ज्याला बटरफ्लाय पोस्ट मध्ये आपण करतो किंवा भद्रासन ज्याला बटरफ्लाय पोस्टलाच भद्रासन असं पण म्हणतात. बरोबर. सो हे आसन तुमच्या मेल आणि फिमेल फर्टिलिटीवरती अतिशय उत्तमरित्या काम करतात. बरं, स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी कोणती योगासने करावीत? जेव्हा तुम्ही नॉर्मल योगा प्रॅक्टिसेस पण स्टार्ट करतात, ओके, तेव्हा हळूहळू तुम्हाला तुमचा जो तणाव आहे तो कमी झालेला जाणवतो. त्यासाठी असं स्पेसिफिक याच्यावरती काही असं करायची गरज नाही पडत की वेगळेच आसन केले पाहिजे. जे बेसिक आसन्स आहेत ते पण तुम्ही जर ब्रीदिंग सोबत करायला स्टार्ट केले तर तुम्हाला त्याचे फरक जाणवतात. दुसरी गोष्ट म्हणजे की यामध्ये ॲडिशनल गोष्ट म्हणजे की तुम्ही जर ब्रीदिंग टेक्निक करता, जसं आता आपण डायरेक्ट उडी नाही मारू शकत असं म्हणतो, तर त्यामध्ये जर तुम्ही ब्रीदिंग प्रॅक्टिसेस करता आहात हळूहळू आणि मग ब्रीदिंग प्रॅक्टिसेस नंतर तुम्ही योगिक ब्रीदिंग टेक्निक आणि मग हळूहळू प्राणायाम केलं तर ते स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतं. आणि खूपच जर कधी कोणाला पॅल्पिटेशन, आजकाल मध्ये काही पेशंट्स होते की त्यांना पॅल्पिटेशन्स व्हायचे किंवा खूप बेचैन वाटायचं, रेस्टलेस फील व्हायचं, तर त्या केसेसमध्ये जर तुम्हाला असं खूप फ्रिक्वेंटली होत असेल तर त्या केसेसमध्ये पण तुम्ही जर ब्रीदिंग टेक्निक केला आणि काउंटिंग प्रॅक्टिसेस केल्या, उलट्या काउंटिंग प्रॅक्टिसेस ज्याला आपण म्हणतो की 100, 99, 98, सो अल्टिमेटली काही टाइम नंतर तुम्हाला स्वतःलाच थोडंसं नॉर्मल होतं किंवा तुमचं जो पॅल्पिटेशन असतो, तुमचं बीपी जे शूट झालेलं असतं ते नॉर्मल व्हायला हेल्प होते. बरं, झोपेसाठी काही योगासने आहेत का?
झोपेसाठी अतिशय उत्तम प्रश्न आहे. झोपेसाठी बरेच योगासने आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात उत्तम आसन म्हणजे मी म्हणेल की भिंतीजवळ जायचं, दोन्ही पाय वर न्यायचे आणि पाठ आणि डोकं जमिनीवर असलं पाहिजे. हे आसन अतिशय उत्तमरित्या काम करतं, ज्याला हलासन असं म्हणतात, पण ते भिंतीच्या सपोर्टनी करायचं आहे. आणि जर तुम्हाला झोप येत नसेल तर मी म्हणेल योगा प्रॅक्टिसेस स्टार्ट करा पहिले. की योगा जेव्हा तुम्ही हळूहळू स्टार्ट करतात तेव्हा विदिन 8 days तुम्हाला ते तुमच्या याच्यामध्ये रुटीन मध्ये जाणवायला लागतं की नाही आता तुम्हाला झोप येते. आणि याही व्यतिरिक्त जर तुम्हाला झोप येत नसेल तर काही जसं योग निद्रा आहे, तर तुम्ही शॉर्ट योग निद्रा जरी प्रॅक्टिस केलं तर हळूहळू तुमचं जे झोपेचं पॅटर्न आहे किंवा जे झोप येत नाही असं म्हणतात त्याच्यावरती अतिशय उत्तमरित्या काम करेल. योग निद्राबद्दल थोडी माहिती द्याल का? नक्की. योग निद्रा, ओके, निद्रा म्हणजे शवासन. जी योग निद्रा ही शवासनामध्ये केली जाते. शव म्हणजे काय की डेड बॉडी. ओके. योग निद्रामध्ये पण 3 टाइप्स असतात. एक असते जी बिगिनर लेवल योग निद्रा, दुसरी असते ती इंटरमिजिएट लेवल योग निद्रा आणि तिसरी असते ती ऍडव्हान्स लेवल योग निद्रा. या तिन्ही योग निद्राचा जवळपास टाइम हा 30 मिनिटाचा असतो. इनिशियल योग निद्रा जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा तुमच्या सराउंडिंगच्या बाबतीमध्ये ते तुम्हाला फोकस करायला लावतात. असं प्रत्येक योग निद्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. सो जेव्हा तुम्ही जर योग निद्रा रेग्युलर प्रॅक्टिस करत आहात, जसं पहिला प्रश्न होता आपला की झोपेसाठी किती हेल्प करतं, राईट, ज्यांना रात्रीची झोप लागत नाही, तर अतिशय उत्तमरित्या योग निद्रेचा अभ्यास तुम्ही केला तर तुम्हाला रात्रीची जी झोप लागत नाही त्याचा तो त्रास कमी होऊन जाईल. अच्छा. काही लोकांचा असा समज असतो की जिममध्ये गेल्याने घाम गळतो, स्विमिंग केल्याने म्हणजे इंटेन्स वर्कआउट केल्यानेच घाम गळतो, योगाने तसं काही होत नाही बाबा, तर मग योगा का करावा? तुमचे काय मत आहे? ओके, योगाने घाम नक्कीच नाही गळत इनिशियल डेजमध्ये, पण योगा हा लॉंग टाइमसाठी काम करतो. जेव्हा तुम्ही योगा प्रॅक्टिसेस स्टार्ट करतात आणि जेव्हा तुम्ही कोणताही पोस्चर होल्ड करतात तेव्हा ते हळूहळू तुमच्या इंटरनल बॉडीवरती काम करायला लागतं. सो असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही योगा प्रॅक्टिसेस करतात तेव्हा तुमच्या इंटरनल बॉडी क्लीन व्हायला पहिले ते स्टार्ट करतं आणि मग हळूहळू तुमच्या वेट लॉस वरती ते काम करतं. जसं की जिम मध्ये पहिल्याच दिवशी गेलं आणि तुम्ही खूप जास्त एक्सरसाइज किंवा कार्डिओ केलं तर घाम गळला जातो, तसं योगामध्ये नक्कीच नाही होत. पण योगाचे जे रिझल्ट आहेत ते खूप लॉंग लास्टिंग असतात की बरेच दिवस त्याच्यावरती म्हणजे जर तुम्ही इनकेस समजा मिस झालं तर त्याच्या काही प्रॉब्लेम होत नाही. बरं, मग वेट लॉस साठी म्हणून योग हा ऑप्शन आपण चूज करू शकतो का? जेव्हा आपण योगा स्टार्ट करतो वेट लॉस जर्नी योगाचा, तर इनिशियली इट स्टार्ट्स विथ द इंच लॉस, की तो हळूहळू इंच लॉस व्हायला स्टार्ट होतं. विदिन 8 days ऍटलीस्ट तुम्ही ते हे करू शकतात की इंच लॉस झालाय बाबा, आणि हळूहळू वेट लॉस होतं. डायरेक्ट वेट लॉस नक्कीच नाही होत, पण योगाचं वेट लॉस हे सस्टेनेबल असतं. असं नाही की सोडलं आणि पुन्हा वाढलं, असं नक्कीच नाही होत. अशक्य वाटणाऱ्या काही वेट लॉस जर्नी असतात ज्यामध्ये आपल्याला असं वाटतं की माझं बाबा वेट लॉस होणारच नाही, पण ते झालंय. असे काही तुम्हाला अनुभव आले आहेत का? नक्की आले आहेत. की बऱ्याच केसेसमध्ये काय होतं की खूप मेडिकल कंडिशन्स असतात आणि त्या मेडिकल कंडिशन्सला सांभाळून तुम्हाला वेट लॉस जर्नी करायचा असतो. बरोबर. सो आम्ही आता जे मध्ये सुरू केलं होतं त्याच्यामध्ये असं होतं की रोजचं तुम्हाला ट्रॅक करायचंय की अगदी काही ग्रॅम जरी वजन कमी झालं तर तुम्हाला तो मेसेज आम्हाला फॉरवर्ड करायचा की किती हिच्यामध्ये कमी झालाय. आणि विदिन 1 month 4 to 5 kg वेट लॉस नक्की होतो इफ यू आर अ व्हेरी कन्सिस्टंट आणि तुम्ही हेल्दी डाएट फॉलो करत आहात तर. बरोबर. आहार आणि व्यायाम आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टींची जेव्हा तुम्ही सांगड घालतात तेव्हा अगदी हळूवारपणे तुमचं वेट लॉस जर्नी तुम्ही नक्की अचीव्ह करू शकता. नक्कीच. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे म्हणजे वर्किंग एम्प्लॉईज असतात, वर्क फ्रॉम होम सध्या सुरू आहे कोरोना काळापासून, तर कसं होतं की दिवसभर एक 8 ते 9 तास कंटिन्यू बैठीकाम असल्यामुळे सतत मानेचा किंवा पाठीचा त्रास त्यांना उद्भवत असतो. तर अशा केसेसमध्ये अशी काही योगासने आहेत का जी आपण घरच्या घरी चेअरवर बसून करू शकतो? नक्की आहेत. जे खूप लॉंग वर्किंग आवर्स मध्ये असतात किंवा जे खूप लांब बऱ्याच टाइमासाठी बसून असतात खुर्चीवर, त्यांच्यासाठी काही आसन आहे ज्याला आपण ताडासन असं म्हणतो. ताडासन अगदी सोपं आसन आहे की जे तुम्ही बसून दोन्ही हात वर न्यायचे, फिंगर्स इंटरलॉक करून स्ट्रेच करायचे आणि थोडा वेळ फक्त होल्ड करून ठेवायचं. ते आसन जेव्हा तुम्ही होल्ड करतात तेव्हा तुमच्या शोल्डरवरती जर तुम्हाला फ्रोझन शोल्डर असेल किंवा तुम्हाला लो बॅकचं पेन असेल त्यावरती ते एक चांगल्यारीत्या स्ट्रेच देण्याचं काम करतं. आणि हे आसन जर तुम्ही प्रत्येक थोडा टाइम इंटरवल नंतर म्हणजे 1-1 तासाच्या इंटरवल नंतर जरी तुम्ही केले तरी ते काम उत्तमरित्या त्याचे रिझल्ट तुम्हाला येतात. कंटिन्यू 8 to 9 वर्किंग आवर्स असतील, 8 to 9 आवर्स वर्किंग आवर्स असतील तर
थोडं टाइम इंटरव्हलमध्ये थोडं ब्रेक घेऊन एक 2 स्ट्रेच जरी तुम्ही आसनचे केले तरी ते तुम्हाला चांगल्यारीत्या काम करतं. बरं. योग दिनानिमित्त योगाबद्दल इतकी छान माहिती आम्हाला दिल्याबद्दल आणि इतक्या सोप्या भाषेत आम्हाला योगाची माहिती समजावून सांगितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद मॅडम. धन्यवाद प्रिया, तुम्ही मला उहापोहाच्या या चॅनलवर बोलवल्याबद्दल आणि एवढे चांगली अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आणि उहापोहाच्या सर्व प्रेक्षकांना जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.